नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण पुन्हा एकदा जसं काल म्हटलं होतं की 30 प्रश्नांचा आपण एक पूर्ण जो पेपर त्याच्यातले प्रथम भाषा द्वितीय भाषेतले अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एवढंच म्हणायचं की लाईक करत जा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करत जा. म्हणजे काय होतं की नवीन जे काही मी व्हिडिओ टाकेल ते सर्व तुम्हाला मिळतील आणि मला पण त्यातून मोटिवेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही एक गोष्ट म्हणायची होती की तुम्ही ज्यावेळेस आता उद्या तुमचा CTETचा पेपर आहे 21 तारखेला, तर त्या पेपरला जाण्याआधी तुम्ही एक स्वतःच्या माइंडमध्ये एक नियोजन तयार करून घ्या की तुम्हाला कशा प्रकारे पेपर सॉल्व करायचा आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 5 सेक्शन असतात. पेपर 2 मध्ये 4 सेक्शन असतात, परंतु पेपर 1 मध्ये हे 5 सेक्शन असतात. बालमानसशास्त्र, EVS, परत 2 लँग्वेज असतात आणि मॅथ्स असतात. तर हे 5 मधले तुम्ही कोणते आधी सॉल्व करायचे आणि कोणते नंतर सॉल्व करायचे याचं थोडंसं नियोजन करा. कारण की बऱ्याच वेळेस ज्यावेळेस मी CTET एक्झाम दिली होती त्यावेळेस मी पहिलं लँग्वेज सॉल्व केल्या होत्या, त्याच्यानंतर बालमानसशास्त्र, त्यानंतर EVS आणि त्यानंतर मॅथ्स. मोस्टली स्टुडंट असेच सॉल्व करतात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं एक नियोजन करून ठेवा आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मिनिटातच सॉल्व करण्याचा किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि मॅथ्ससाठी थोडा जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. तर ही प्रथम भाषा आहे, पेपर 2 मधला प्रथम भाषा. तर प्रथम भाषेमध्ये पहिला पॅराग्राफ आहे, त्यानंतर दुसरी कविता आहे. आता त्यानंतर इथून पुढे अध्यापनशास्त्राचे प्रश्न सुरुवात होतात. 106 ते 120 सुरुवात करूया. पहिला प्रश्न पाहू. प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. ऑप्शन आहे 1 नियमबद्ध, दुसरं राज्य शासनाप्रमाणे, तिसरं केंद्र शासनाप्रमाणे आणि चौथं लिपिबद्ध. तर याचे उत्तर तुम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नियमबद्ध. पुढचा प्रश्न पाहू आपण. त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन आहे 1 देश पातळीवरची भाषा, दुसरं फक्त संस्कृत, तिसरं अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा आणि चौथं फक्त विदेशी किंवा परकीय भाषा. तर याचं कोणतं उत्तर बरोबर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. पुढचं पाहू. मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे ते ऑप्शन आहे पहिलं अधिकृत सामग्री, दुसरं एकीकृत सामग्री, तिसरं विश्वसनीय सामग्री आणि चौथं निरुपयोगी सामग्री. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 अधिकृत सामग्री. पुढचा प्रश्न पाहू. ओघवता म्हणजे फ्लुएन्सी म्हणजे काय? तर ऑप्शन आहे त्याचे पाहू. 1 अचूक लेखन, दुसरं व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे, तिसरं वाक्याचा नीट उच्चार करणे आणि चौथं बोलणे, वाचणे, लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. ओघवता म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर येईल काय येईल? याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 बोलणे, वाचणे, लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. पुढचा प्रश्न पाहू. वाचनाची उद्वगामी पद्धती यावर भर देते. तर इथं दिलेलं आहे की A ध्वनी, B शब्दांश, C वाक्य, D शब्द आणि E अक्षर. तर येथे पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे A D E B C, दुसऱ्या ऑप्शनमध्ये A B C D E, तिसऱ्या ऑप्शनमध्ये A E B D C आणि चौथ्या ऑप्शनमध्ये B C A E D. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 A E B D C. तर कशा प्रकारे A म्हणजे ध्वनी, E म्हणजे अक्षर, त्यानंतर B म्हणजे शब्दांश, त्यानंतर D म्हणजे शब्द आणि C म्हणजे वाक्य. अशा प्रकारे
ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे लहानापासून मोठे होत जाणारे. पुढचा प्रश्न पाहू आपण. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? ऑप्शन आहे 1. भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे. दुसरं, अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. तिसरं, अनुकरण प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. आणि ऑप्शन आहे 4. भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर भाषा आत्मसात करण्याची संदर्भात कोणती बाब सामाजिक अनन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी काय झाली पाहिजे? मिळाली पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे? ऑप्शन आहे 1. आराखडा तयार करणे. दुसरं, सारांश लिहिणे. तिसरं, मुद्दे लिहिणे. आणि चौथं, वाचन करणे. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असू शकतं? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वाचन करणे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 113 नंबरचा. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा टिंबटिंब असते. ऑप्शन आहे 1. आंतरिक. दुसरं, बाह्य. तिसरं, रोजगार केंद्री. आणि चौथं, आत्मकेंद्री. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बाह्य. 2 आहे ऑप्शन बाह्य. म्हणजे रोजगारासाठी भाषा शिकण्याची जी प्रेरणा असते ती कोणती असते? बाह्य प्रेरणा असते. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. 1. ऑप्शन पाहूया. 1. मूल्यमापन. दुसरं, अनुकरण. तिसरं, चर्चा. आणि चौथं, चुका कमी करणे. प्रभावी भाषा वर्गात कोणता घटक महत्त्वाचा ठरतो? तुम्ही गेस करा कोणता असेल? तर इथं ऑप्शन आहे 3. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चर्चा. चर्चा आहे काय? प्रभावी घटक ठरतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे? ऑप्शन पहिलं पाहू. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे. दुसरं, वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. तिसरं, प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुचवणे. 4. शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळेस प्रिंट मिस्टेक असतात, तर त्यांना आपल्याला समजून घ्यावं लागते की त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा त्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 116 नंबरचा. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? म्हणजे निपुणतेच्या संदर्भात कोणती बाब महत्त्वाची आहे? ऑप्शन आहे 1. निर्दोष उच्चारासह वाचन. दुसरं, पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे. तिसरं, अचूकता आणि ओघ विकसित करणे. चौथं, अगदी कमी किमतीची किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. अचूकता आणि ओघ काय करणे? विकसित करणे. पुढचा प्रश्न पाहू. एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? काय करावे एक प्रभावी भाषा शिक्षकाने? तर त्याचे ऑप्शन दिले आहेत. 1. स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे. दुसरं, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. तिसरं, विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे. आणि चौथं, समूह कार्याला व जोडीने
करणाऱ्या कार्याला कमी वेळ देणे. आता इथं तुम्ही पहा की इथं स्वतःच जास्त बोलणे म्हणजे हे काय निगेटिव्हमध्ये जातं. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन पहा, विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे, हे पण निगेटिव्हमध्ये जातं. त्यानंतर समूह कार्य व जोडीने करणाऱ्या कार्याला देखील कमी वेळ देणे, इथं पण ते काय निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर कोणतं आहे मग? ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येणार मग? ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. कधी कधी काय असतं की त्यांनी जे आपल्याला दिलेलं असतं पॉझिटिव्ह, मग आपल्याला ते पॉझिटिव्ह, सर्व जर निगेटिव्ह असेल तर त्यातलं जे पॉझिटिव्ह आहे ते काय असतं? उत्तर असतं. पुढचा प्रश्न पाहू. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे? ऑप्शन आहे 1 शाळा वर्ग, दुसरं वाचन स्वतः, तिसरं साक्षरता भाषा, चौथं स्वतः सवंगडी. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 साक्षरता भाषा. पुढचा प्रश्न पाहू. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे? ऑप्शन पाहू त्याचे. 1 अनेक भाषा शिकणे, दुसरं प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे, तिसरं अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे आणि चौथं मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तर इथं बरोबर उत्तर काय येईल? तर इथं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4 मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे म्हणजेच बहुभाषिकतेचे साधन. बहुभाषिकता हे साधन आहे, तर कशी साधन आहे? तर मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरले, म्हणजे जे काही वेगवेगळ्या भाषेचे मुलं आहेत त्यांच्या भाषेचाच साधन म्हणून वापर करणे म्हणजेच बहुभाषिकता एक साधन आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर ऑप्शन आहे 1 विविध कार्यतक्त्यांवर भर देणे, दुसरं शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिफिती वापरणार, तिसरं वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार आणि चौथं स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार. तर इथं बरोबर उत्तर कोणतं येईल? लगेच लक्षात येतं की ऑप्शन क्रमांक 4 स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर प्रथम भाषेमधले 15 अध्यापनशास्त्राचे प्रश्न संपले आहेत. तर आपण पुढचं जे काही आहे 121 ते 150 मध्ये म्हणजे द्वितीय भाषा जी आहे त्याच्यातले प्रश्न पाहू. 15 अध्यापनशास्त्राचे म्हणजे 30 प्रश्न आपले पूर्ण होतील आणि तुमचा पण खूपसा सराव यामुळे पूर्ण होऊन जाईल. तर सुरुवात करूया. 136 नंबरचा प्रश्न पाहूया. एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार जसे सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे? ऑप्शन आहे 1 व्याकरण नियमांची घोकमपट्टी, दुसरं व्याकरण शिक्षण, तिसरं व्याकरण भाषांतर पद्धती आणि चौथं ससंदर्भ व्याकरण. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 ससंदर्भ व्याकरण. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? तर याचं ऑप्शन पाहूया. पहिलं भाषा शिकणे, दुसरं भाषा आत्मसात करणे, तिसरं द्वितीय भाषा आणि चौथं भाषिक सामर्थ्य. तर अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया आहे म्हणजे काय की लहान मूल काय करत असतं? भाषा आत्मसात करत असतं, पण त्याला माहीत नसतं की आपण भाषा आत्मसात करतोय. म्हणजे एखादे खूप लहान जे मुलं असतं जे नुकतंच भाषा बोलायला शिकतंय ते काय करत असतं? दुसरे जे काही बोलतात ते ऐकत असतं, म्हणजे ते काय करत असतं? ते अर्धचेतना अवस्थेमध्ये ते काय करत असतं? ती भाषा आत्मसात करतं. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणतं येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 भाषा आत्मसात करणे. पुढचं पाहू. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर ऑप्शन पाहू. ऑप्शन आहे 1 त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे, दुसरं त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे, तिसरं मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे,
ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. आणि चौथं, पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर इथं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 की काय, मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे, ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. मग त्यातून काय होईल, त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. पुढचा प्रश्न पाहू. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? कोणती बाब मदतरूप ठरेल? तर ऑप्शन पाहू त्याचे. पहिलं, मुलांना त्यांची पाठ केलेली कविता साभिने म्हणण्यास सांगणे. दुसरं, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे. तिसरं, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. आणि चौथं, कवितेतील काव्यात्मक क्लृप्ती शोधण्यास सांगणे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस कधी अशी संधी देणे किंवा असे काही जे वर्ड येतात ना की पॉझिटिव्ह पण आणि चांगले पण ते ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेस ते जास्त करून उत्तर असतं. पण ते नीट विचार करूनच त्याला उत्तराला सर्कल करा. तर इथं बरोबर उत्तर कोणतं येईल मग? ऑप्शन क्रमांक 3 की त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. पुढचा प्रश्न पाहू. पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दाच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? तर त्याचे काय अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? तर ऑप्शन पाहू. 1, ऊर्ध्वगामी उपकौशल्य. दुसरं, अधोगामी उपकौशल्य. तिसरं, समग्र भाषा पद्धती. आणि चौथं, समाकलित पद्धती. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यामध्ये मी ऊर्ध्वगामी आणि अधोगामी याबद्दल सांगितलेलं आहे की तिथं काय असतं आणि कशा प्रकारे असतं, त्याला कोणत्या वेगवेगळ्या नावांनी देखील पेपरमध्ये हे प्रश्न विचारले जातात. जास्त करून ऊर्ध्वगामी अधोगामी यावर खूप प्रश्न विचारले जातात 5ही भागांमध्ये, 5ही सब्जेक्टमध्ये तुमच्या. तर ते एकदा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर याचं बरोबर उत्तर काय येईल मग? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, अधोगामी उपकौशल्य. पुढचा प्रश्न पाहू आपण. मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? ऑप्शन आहे. 1, शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे. दुसरं, फक्त त्याच मुलांना प्रतिसंभरण देणे ज्यांचा भाषिक वापर कमकुवत आहे. तिसरं, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. आणि चौथं, मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 की काय, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. पुढचा प्रश्न पाहू. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तर त्यात म्हणजे काय? तर ऑप्शन आहे. 1, पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन. दुसरं, पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधनसामग्री उपलब्ध करून देणे. तिसरं, संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही. आणि चौथं, काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे असणे. तर या इथं बरोबर उत्तर काय येईल? तर इथं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक काय 2 की पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त काय जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? जसं आपण वरच्याच प्रश्नामध्ये पाहिलं होतं की मुलांना काय वाचनाची आवड गोडी लागण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर त्यांच्या वयानुरूप त्यांना काय बालसाहित्य वाचनासाठी
पुरवली गेली पाहिजे, त्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागेल. म्हणजे ते पाठ्यपुस्तकाच्या मध्ये येत होतं का? नाही, तर ते पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त होतं. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाच्या पेक्षा जास्त वेगळी साधनसामग्री त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजेच पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे. आता पुढचं पाहू आपण प्रश्न. भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचा वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते, कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे. असे करणे म्हणजे 1. आंतरविद्याशाखीय पद्धत, 2. पाठ्यक्रमव्याप्त भाषा, 3. बहुपदरी भाषा शिक्षण आणि 4. विषय भाषा शिक्षण. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, पाठ्यक्रमव्याप्त भाषा. म्हणजे भाषेचा पाठ शिकवताना तिने जरी विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्वांचा जरी वापर केला तरी ते काय असतं, पाठ्यक्रमाचाच एक काय असतो भाग आहे. सगळे जे विषय असतात ते एकमेकाशी काय असतात, संलग्न असतात. त्यामुळे जरी शिक्षिकेने वेगळ्या भाषेचा वापर जरी केला यात, तरी त्यातून काय होतं की मुलांची भाषा विकसित होत असते. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? तर ऑप्शन पाहू. ऑप्शन आहे 1. गुंतागुंतीची अवघड संहितेचे वाचन, 2. शिक्षकाच्या आदर्श उच्चारांचे श्रवण, 3. वास्तव जीवन परिस्थितीतील संभाषण आणि 4. बोलताना चुका करणे टाळणे. तर आता इथं बरोबर उत्तर कोणतं येईल सांगा बरं. तर इथं बरोबर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हा कधी आजूबाजूच्या वातावरणाचा वापर यामध्ये होतोय तर ते शक्यतो उत्तर काय असतं, बरोबर असतं. जसे संधी देणे, त्यांना स्वतः कार्य करायला लावणे, या ज्या काही पॉझिटिव्ह वर्ड असतात, जे काही त्यांना स्वतः विद्यार्थ्यांना करण्याच्या ज्या गोष्टी असतात दिल्या जातात किंवा आजूबाजूचा वातावरणाचा वापर करून त्या उदाहरणांचा वापर करून शिकवलं जातं, ते जे उत्तर असतं आलेलं ऑप्शनमध्ये तर ते शक्यतो बरोबर असतं. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? ऑप्शन आहे 1. साक्षरता, 2. अचूकता, 3. ओघ आणि 4. शब्द संग्रह. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल? तर इथं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अचूकता. म्हणजे भाषा तर बोलता येत असते, कोणाला पण भाषा बोलता येते, नकळत आत्मसात होऊन जाते ती, परंतु व्याकरणामुळे काय होत असते की भाषेमध्ये शिक्षणामध्ये काय येतं, एक अचूकता येत असते. पुढचा प्रश्न पाहू आपण. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे काय? तर ऑप्शन पाहू. मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे, 2. मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे, 3. वर्गात गैरशिस्त निर्माण करणे आणि 4. पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे. आता तुम्ही पाहू शकता की याचं काय बरोबर उत्तर येईल बरं. मी तुम्हाला सांगितलं होतं की जे निगेटिव्ह असतं त्याला बाजूला काढायचं आणि पॉझिटिव्ह उत्तर आपल्याला लगेच तिथे सापडतं. म्हणजे इथं बरोबर कोणतं उत्तर येईल मग? आता इथं पहा, गोंगाट निर्माण करणे निगेटिव्ह आहे, गैरशिस्त निर्माण करणे निगेटिव्ह आहे, वैताग घालवणे हे पण काय आहे, निगेटिव्ह आहे. मग इथलं बरोबर ऑप्शन कोणतं येणार आहे की ऑप्शन क्रमांक 2, की मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की त्यांना स्वतःला कृती करायला ज्यावेळेस लावलं जातं त्या एखाद्या ऑप्शनमध्ये, तर त्यावेळेस ते ऑप्शन काय असतं, बरोबर असतं. कारण आपलं जे शिक्षण आहे ते काय विद्यार्थ्यांच्या कृती केंद्रित करावं असं म्हटलं जातं की त्यांना स्वतःला कार्य करायला लावलं पाहिजे. तर पुढचा प्रश्न पाहू. लेखनाच्या प्रक्रिया पद्धती म्हणजे प्रोसेस ॲप्रोच कोणती बाब समाविष्ट असते? प्रोसेस ॲप्रोचमध्ये कोणती बाब समाविष्ट असते? तर ऑप्शन पाहूया. पहिले इथं दिलेला आहे प्रश्न. ए मध्ये संपादन, बी मध्ये बुद्धिमंथन, सी उजळणी आणि डी आराखडा. तर ऑप्शन पाहू. ऑप्शन आहे 1 A B C D, ऑप्शन आहे 2
BCAD, ऑप्शन आहे 3 ADCB आणि चौथं BDCA. तर याचं बरोबर उत्तर काय येईल बरं? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 BDCA. म्हणजे B म्हणजे बुद्धिमंथन, D म्हणजे आराखडा, C म्हणजे उजळणी आणि A म्हणजे संपादन. म्हणजे पहिलं बुद्धिमंथन करायचं, मग आराखडा, मग उजळणी आणि त्यानंतर संपादन. पुढचा प्रश्न पाहू आता. वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर ऑप्शन पाहू. 1 सवंगड्यांचे केलेले मूल्यमापन, दुसरं स्वमूल्यमापन, तिसरं शिक्षकाने केलेले मूल्यमापन, का चौथं सारांशीकृत मूल्यमापन. आता यात कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनामध्ये ही गोष्ट मोडते असं विचारलं गेलेलं आहे इथे. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर मुलांना स्वतःचं काय करायला लावलंय? त्यांनी मूल्यमापन करायला लावलंय. त्यांनी 5 वस्तू काढून नंतर ज्या उरलेल्या वस्तू आहेत त्यांच्याबद्दल बोलायला सांगितलं. म्हणजे त्यांनी का संचयिकेमध्ये त्या ठेवल्यात आणि त्या का काढल्या आणि उरलेल्या ह्यांच्यावर बोलायला लावते. म्हणजे इथे त्यांचं काय होतंय? मग इथं स्वमूल्यमापन होत आहे. म्हणून इथं ऑप्शन क्रमांक आहे 2 हे दुसरं हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे 1 बालसाहित्य, दुसरं वर्तमानपत्र, तिसरं संगणक आणि चौथं रेलिया. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्यासाठी विचारले. तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 बालसाहित्य. कारण प्राथमिक पातळी म्हणजे काय? लहान आहे म्हटल्यावर त्यांना वर्तमानपत्र, संगणक, रेलिया यांची आवश्यकता नाही आहे. ते अजून नुकतेच शिकताय म्हणजे त्यांना बालसाहित्याचा वापर करावा. पुढचा प्रश्न पाहू. शेवटचा प्रश्न आहे हा. मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे असं विचारले. ऑप्शन पाहू. पहिलं वस्तूंचा परिचय करून देणे, दुसरं त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, तिसरं शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे आणि चौथं एखादी घटना वर्णन करणे. तर याचं कोणतं बरोबर उत्तर येईल सांगा? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं म्हटलं होतं की 30 प्रश्नांचा आपण एकच व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः द्या आणि तुमचे जेवढे बरोबर आले असेल तेवढी तुमची तयारी झालेली आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. आणि आता तुमच्या 21 तारखेच्या परीक्षेसाठी तुमच्या सर्वांना शुभेच्छा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.